नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचा 7वा चॅप्टर पाहणार आहोत। पण फडके यांच्या पुस्तकातील तो तिसरा चॅप्टर आहे आणि हा तिसरा चॅप्टर जो आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक, याच्यातील आपण पार्ट 1 पाहिलेला आहे। पार्ट 1 आणखीन तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या। पार्ट 1 मध्ये आपण अनुवंश पाहिलेला आहे, त्यामध्ये पुन्हा परिसर सुद्धा पाहिलेला आहे। अनुवंश व परिसराचे महत्त्व काय ते पाहिलेलं आहे। अनुवंश व परिसराचे शैक्षणिक महत्त्व पाहिलेले आहे, त्याची मानसिक प्रक्रिया पाहिली, त्यानंतर संवेदना अवबोध प्रतिमा पाहिल्या, पुन्हा सानिध्य सादृश्य अखंडत्व मनाचा कल पाहिला, अवबोधातील दोष पाहिले। अवबोधातील दोषामध्ये आपण इंद्रिय भ्रम चित्त भ्रम हे सुद्धा पाहिले व अवबोध आणि आकृतीची पार्श्वभूमी पाहिली, म्हणजे अवबोधातील आकृती कोणती, पुन्हा त्यानंतर पार्श्वभूमी कोणती असती, पुन्हा त्याचे शैक्षणिक महत्त्व पाहिले। हे सर्व आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेले आहे। तर आता या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 पाहणार आहोत। पार्ट 2 मध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर प्रतिमा, कल्पना, कल्पनाचे प्रकार, कल्पनांच्या प्रकारामध्ये वेगवेगळी माहिती पाहणार आहोत, त्याचे शैक्षणिक महत्त्व पाहणार आहोत, पुन्हा त्यानंतर विचार प्रक्रिया पाहणार आहोत। विचार प्रक्रिया काय असते ते पाहणार आहोत, विचार प्रक्रियेचे घटक पाहणार आहोत, हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता जास्त चर्चा न करता आपण डायरेक्ट प्रतिमा व कल्पना याला सुरुवात करू। आणि आत्ताच सांगतोय की याच्यामधले जे जे महत्त्वाचं आहे तेच मी घेणार आहे, कारण ओळ न ओळ घेणं आता शक्य नाहीये, पण जेवढ्या ओळी घेतील ते परीक्षेला विचारलेले आहेत, जेवढ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत तेवढ्याच पाहू। आता प्रतिमा आणि कल्पनांमध्ये काय आहे ते महत्त्वाचं पाहू आपण। बाह्य जगाचे ज्ञान मिळवण्यासाठी संवेदना आणि अवबोध या मानसिक प्रक्रिया मूलभूत आहे, ते आपण मागच्या वेळेसच पाहिलेलं आहे। मानसिक क्रियांना बाह्य उद्दीपकांची आवश्यकता असते, हे बरोबर आहे। आता या ज्या दोन ओळी आहेत त्या परीक्षेला विचारल्या गेल्या होत्या, काय होतं आणि त्याचे रूपांतर परीक्षेमध्ये कसं केलं होतं। उद्दीपकांच्या अस्तित्वाशिवाय ज्ञानेंद्रिय उद्दीपित होत नाहीत, अशी ओळ आहे। आणि परीक्षेमध्ये काय दिलं होतं, उद्दीपकांच्या अस्तित्वाशिवाय ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात असं दिलं होतं, तर तसं नाहीये, ते उद्दीपकांच्या अस्तित्वाशिवाय ज्ञानेंद्रिय उद्दीपित होत नाहीत। आता ज्ञानेंद्रिय उद्दीपित होण्यासाठी एखादा उद्दीपक असावा लागतो, उद्दीपकाशिवाय ज्ञानेंद्रिय उद्दीपित होत नाहीत। मज्जातंतूमार्फत चेतकावर झालेला परिणाम मेंदूपर्यंत पोहोचवला जात नाही, परीक्षेमध्ये जातो असं दिलं होतं। मज्जातंतूमार्फत चेतकावर झालेला परिणाम मेंदूपर्यंत पोहोचविला जात नाही, हे जरी खरी असले तरी प्रत्येक वेळी अध्ययनार्थ्याला बाह्य उद्दीपकावर अवलंबून राहणे शक्य नसते, अशी कल्पना करा। आता एक याच्यामध्ये साधं उदाहरण दिलेलं आहे की एक जहाज आहे, जहाजाविषयी बोलायचं झालं तर तो एक उद्दीपक आहे, तो उद्दीपक आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये आणू शकतो का, नाहीये। अशी कल्पना करा की जहाजाविषयी बोलायचे आहे की विमानाविषयी सांगायचे आहे, ते बाह्य उद्दीपक वर्गात आणणे शक्य आहे का। एखादा प्रत्यक्ष किंवा चित्ररूपाने अगर प्रतिकृतीच्या स्वरूपात दाखवलेली बाह्य उद्दीपकाच्या अनुभवांचे पुनर्जीवन करता येईल, हा खरा प्रश्न आहे। अशा अनुभवांचे आपण पुनर्जीवन करू शकतो। अनुभवांचे पुनर्जीवन कमी करता आले नसते तर आपल्याला अध्ययन करता आले नसते। इथे विधान महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये काय देतात, आता इथे विधान अगोदर काय ते पाहू। अनुभवांचे पुनर्जीवन कमी करता आले नसते तर आपल्याला अध्ययन करता आले नसते। इथे काय देतात तर अनुभवांचे पुनर्जीवन कमी करता आले असते तर आपल्याला अध्ययन करता आले नसते। काही पलटून देतात, असतेला नसते करतात। अध्ययनार्थ्याने घेतलेले अनुभव त्याला मनचक्षून पुढे आणता येईल। समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांची मनातल्या मनात पुनर्जीवन करता येईल, यालाच प्रतिमा असे म्हणतात। तिथे प्रतिमा म्हणजे काय दिलेलं आहे, अध्ययनार्थ्याने घेतलेले अनुभव त्याच्या मनचक्षू पुढे आणता येईल। समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनर्जीवन करता येईल, यालाच प्रतिमा असे म्हणतात। अशा अनेक प्रतिमातून प्रतिमा सृष्टी तयार होते। रथ असा शब्द उच्चारले की आकार, चाके, घोडे, लगाम सारथी यांनी युक्त असा रथ आपल्या मनचक्षू पुढे येतो। बाह्य उद्दीपक नसताना, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वी अनुभवांचे पुनर्जीवन होणे किंवा होते त्याला प्रतिमा असे म्हणतात। पहा व्याख्या काय आहे, बाह्य उद्दीपक नसताना, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वीच्या अनुभवांचे पुनर्जीवन होते त्याला प्रतिमा असे म्हणतात। आता एक साधं उदाहरण घ्या। तुम्ही मला युट्यूबच्या माध्यमातून पाहता, तुम्ही मला लाईव्ह स्ट्रीमिंगवर सुद्धा पाहिलेलं आहे। ती लाईव्ह स्ट्रीमिंगवर पाहून तुम्ही माझ्याबद्दल एक प्रतिमा तुमच्या मनचक्षू पुढे किंवा तुमच्या असं मेंदूमध्ये एक फिट केलेली आहे। आता तुम्ही तिथं बसून सुद्धा माझ्याबद्दल एक प्रतिमा तयार करू शकता किंवा माझी प्रतिकृती तुमच्या मनामध्ये तयार झालेली असेल। तीच जी पूर्वी घेतलेले अनुभव आहे, म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून
तो अनुभव घेतलेला आहे तो तुम्ही आपल्या मनचक्षू पुढे आणता, यालाच प्रतिमा असे म्हणतात. म्हणजेच पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे पुनर्जीवन करणे यालाच प्रतिमा असे म्हणतात. आता प्रतिमांचे विविध प्रकार आहेत. प्रतिमांचे कुठले प्रकार आहेत? दृक प्रतिमा आहे, श्राव्य प्रतिमा आहे, गंध प्रतिमा आहे, रस प्रतिमा आहे, स्पर्श प्रतिमा आहे, गती प्रतिमा आहे, औष्मिक प्रतिमा आहे, असे प्रतिमांचे विविध प्रकार आहेत. आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर प्रतिमांची वैशिष्ट्ये आहेत. आता प्रतिमांची वैशिष्ट्ये ही प्रत्येक परीक्षेला पडलेली आहेत, आलटून पालटून पडतात, शब्द बदलून पडतात. आता प्रतिमांची वैशिष्ट्ये काय काय आहेत ते पाहू आपण. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. हे विधान बरोबर आणि नीट एकदम मनामध्ये फिट करून टाका की पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाहीत. मग मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं होतं की लाईव्ह स्ट्रीमिंगवर किंवा तुम्ही व्हिडिओ पाहून माझी प्रतिमा तयार केलात. आता हाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नसता किंवा माझी प्रतिमा किंवा माझे व्हिडिओ किंवा तुम्ही मला अगोदर पाहिलं नसतं तर तुम्ही माझी प्रतिमा तुमच्या मनचक्षू पुढे तयार केली असती का? तर झाली नसती किंवा केली नसती. हे तेच आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला पूर्व अनुभव लागतो. त्यासाठी तुम्ही अगोदर मला पाहिलं पाहिजे. पाहिल्यानंतरच तुम्ही प्रतिमा तयार करू शकता. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाहीत. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत. आता मी तेच उदाहरण घेतोय की तुम्ही मला व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं, लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पाहिलं. आता तुम्ही माझा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुमच्या मनामध्ये तयार झाला असेल जशाच तसा की लाईव्ह स्ट्रीमिंगवर पाहताना, पण आता तो चेहरा प्रत्येकाच्या मनामध्ये सारख्या प्रमाणात तयार होत नाही. प्रत्येकाची तीव्रता वेगवेगळी असते. म्हणजे सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत. प्रतिमा स्पष्ट, अस्पष्ट, अंधुक निर्माण होते. ते पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आता याची तीव्रता प्रतिमा कसं असते माहिती का? प्रतिमा स्पष्ट, अस्पष्ट, अंधुक निर्माण होणे हे पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या तीव्रतेवर असतं. आता तुम्ही जो पूर्वी कसा अनुभव घेतलेला आहे त्याच्यावर असतं. आता तुम्ही जर डोळे बंद करून किंवा फक्त आवाज ऐकून जर ती प्रतिमा मनामध्ये तयार केला असेल तर ती श्राव्य प्रतिमा तुमच्या मनामध्ये तयार झाली. तो तुम्ही अनुभव कसा घेतलेला आहे त्याच्यावर तुमची प्रतिमा तयार होत असते. आता तुमचा जर अनुभव किंवा तुम्ही घेतलेली प्रतिमा ही अस्पष्ट असेल किंवा आता लाईव्ह स्ट्रीमवर तुम्ही माझा चेहरा नीट पाहिला नसेल, वेडा वाकडा दिसला असेल तर तुमच्या मनामध्ये सुद्धा ती वेडी वाकडीच प्रतिमा तयार होते. विविध प्रकारच्या प्रतिमा वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये सारख्याच प्रमाणात जागृत होत नाहीत. प्रत्येकाच्या मनामधली प्रतिमा ही वेगवेगळी असते. विविध प्रकारच्या प्रतिमा वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये सारख्याच प्रमाणात जागृत होत नाही. प्रतिमांची तीव्रता, व्यक्ती, परतत्वे भिन्न असते. आता इथं परीक्षेत काय देतात? प्रतिमांची तीव्रता, व्यक्ती, परतत्वे सारखी असते. तसं नाही, व्यक्ती परतत्वे भिन्न असते. प्रतिमा अस्थिर असतात. परीक्षेत काय देतात? प्रतिमा ह्या स्थिर असतात. हे झाले प्रतिमांचे वैशिष्ट्य. आपण परत एकदा प्रतिमांचे वैशिष्ट्य पाहू. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाहीत. सर्व प्रतिमा ह्या सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत. प्रतिमा स्पष्ट, अस्पष्ट, अंधुक निर्माण होणे हे पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या तीव्रतेवर अवलंबून असते. विविध प्रकारच्या प्रतिमा वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये सारख्याच प्रमाणात जागृत होत नाहीत. प्रतिमांची तीव्रता, व्यक्ती, परतत्वे भिन्न असते. प्रतिमा ह्या अस्थिर असतात. आता अवबोध व प्रतिमा यांतील फरक काय पाहू. आता अवबोध म्हणजे काय? अगोदर आपल्याला जी काही संवेदना झाली होती त्या संवेदनेला आपण अर्थ लावला होता. संवेदनेचे अर्थात रूपांतर किंवा संवेदनेला ज्यावेळेस अर्थ लागतो किंवा संवेदनेचे अर्थात रूपांतर होते त्यावेळेस त्याचे अवबोधात रूपांतर होते. आता इथं काय आहे? अवबोध व प्रतिमा यांतील फरक आहे. प्रतिमा आपण काय पाहिली? प्रतिमा आपण कशी होती? पूर्वी घेतलेल्या अनुभवांवर प्रतिमा तयार होती. आता अवबोध आणि प्रतिमा यांतील फरक काय ते जाणून घेऊ. अवबोध वस्तुनिष्ठ असतात तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असतात. आता हे कसं आहे माहिती आहे का? अवबोध हे वस्तूंवर अवलंबून असतो. प्रतिमा ह्या व्यक्तिनिष्ठ असतात. प्रत्येकाची मनामध्ये तयार झालेली ही प्रतिमा वेगवेगळी असते ना. मगच आपण प्रतिमेच्या वैशिष्ट्यांमध्ये पाहिलेलं आहे की प्रतिमांची तीव्रता, व्यक्ती, परतत्वे भिन्न असते. तसंच अवबोध वस्तुनिष्ठ असतात तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असतात. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध. आता आपण जो काय बोध होतो तो कसं संवेदना झाली होती, प्रत्यक्ष आपण संवेदना घेतली होती, स्पर्श केल्यानंतर जी संवेदना झाली होती तसंच आहे प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध. आता पूर्वी अनुभवांचे पुनर्जीवन म्हणजे ती प्रतिमा होय. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होतात. आता कसं आहे माहिती आहे का? अवबोध होण्यासाठी बाह्य उद्दीपक लागतो आणि त्या बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावरच अवबोध होतो. पण
प्रतिमा तयार होण्यासाठी कुठल्याही बाह्य उद्दीपकाची आवश्यकता लागत नाहीये. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे. अवबोध तुटक असत नाहीत. प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. अवबोध हा स्पष्ट असतो. अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. आता इथं असतोला नसतो, होतोला असतो करू शकतात. त्यामुळे जे काही अवबोध आणि प्रतिमा यांतील फरक आहे ते आपण परत पाहू. अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध. पूर्वीच्या अनुभवांचे पुनर्जीवन ती प्रतिमा. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यास अवबोध होतो. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. अवबोध तुटक असत नाही. प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. आता याचे शैक्षणिक महत्व काय आहे ते पाहू. विचार करताना अत्यंत उपयोगी पडणारे महत्वाचे साधन म्हणजे प्रतिमा होय. प्रतिमा सृष्टीला अध्ययनात विशेष महत्व आहे. विविध समस्यांचे निराकरण करीत असताना आपण प्रतिमांचा उपयोग करीत असतो. बुद्धिबळ खेळताना, कोडी व कुट प्रश्न सोडविताना आपण प्रतिमांचा उपयोग करत असतो. इथे प्रतिमांच्या शैक्षणिक महत्वाची थोडीशी माहिती दिलेली आहे. त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तितकीशी महत्वाची नाहीये. तुम्हाला वाचायचे असेल तर ते तुम्ही वाचून घ्या. आता आपण डायरेक्ट कल्पना म्हणजे काय त्याकडे वळू. प्रतिमा आणि प्रतिमा सृष्टीतून साकार होणाऱ्या कल्पनेचा आता आपण विचार करणार आहोत. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना असे म्हणतात. आता कल्पनाची व्याख्या इथे दिली आहे. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना असे म्हणतात. कल्पनेत मागे घेतलेल्या अनुभवांच्या आधारे एक नवे चित्र तयार केले जाते. मासा ही एक दृक प्रतिमा आहे. मानवी शरीर ही एक दुसरी दृक प्रतिमा आहे. माणसाचा वास ही एक गंध प्रतिमा आहे. या प्रतिमातून जेव्हा मत्स्यगंधा साकार होते तेव्हा ती एक कल्पना बनते. देव, राक्षस, अप्सरा, स्वर्ग, नरक, कल्पवृक्ष या साऱ्या कल्पना अशाच प्रतिमांच्या जुळणीतून साकार झाल्या आहेत. प्रतिमांचा खेळ म्हणजे कल्पना असे म्हटल्यास ते अतिशयोक्ती ठरू नये. परीक्षेमध्ये हे विधान दिलं होतं. प्रतिमांचा खेळ म्हणजे कल्पना असं सरळ सरळ विधान दिलं होतं. सत्य का असत्य म्हणून सांगितलं होतं किंवा विसंगत विधानांमध्ये दिलं होतं. प्रतिमांचा खेळ म्हणजे कल्पना. आता इथं कल्पनांचे प्रकार दिलेले आहेत. कल्पनांचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. ते कोणकोणते. आता प्रथम कल्पनांचे दोन प्रकार पडतात. एक पुनरुत्पादित आणि रचनात्मक. परत रचनात्मकचे दोन प्रकार पडतात. सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक. आता सर्जनात्मकचे परत तीन प्रकार पडतात. व्यावहारिक, स्वैर आणि सौंदर्यनिष्ठ. कल्पनेचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक पुनरुत्पादित कल्पना. आता कल्पना म्हणजे पूर्वानुभवांचे स्मरण होय. कल्पनेत स्मरण ही एक मानसिक प्रक्रिया अंतर्भूत असते. हे आपणास विसरून चालणार नाही. पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात. विधान महत्वाचं आहे, परीक्षेत पडलेलं आहे. पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात. आपल्या आयुष्यात घडलेल्या पूर्वीच्या घटना प्रतिमेच्या रूपात मनाच्या पडद्यावर तयार होतात तेव्हा त्या पुनरुत्पादित कल्पना असतात. या कल्पनात नवीन असे काहीच नसते. मागील प्रतिमांची ती केवळ एक जुळणी असते. आता इथे उदाहरणं दिलेली आहे. शाळेतील पहिला दिवस आपल्याला आठवतो. शाळेत आपण कसे गेलो, कसे रडलो, वडील आपल्याला कसे रागवले, शिक्षिकेने आपल्याला कसे समजावले, आपणास कसा खाऊ दिला, सारे हे जशीच्या तसे आठवते. हे जे काय उदाहरण आहेत ते कशाचे आहेत. पुनरुत्पादित कल्पना. आता हे उदाहरण दिलेले जातात आणि परीक्षेत विचारलं जाते की हे कल्पनाच्या प्रकारांमध्ये कोणत्या प्रकारातलं उदाहरण आहे. तर उदाहरण लक्षात घ्या. पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय ते समजले तर बाकीचे उदाहरण समजतात. आता हे रचनात्मक कल्पना. रचनात्मक कल्पनात प्रतिमांची जुळवाजुळव असते. प्रतिमांच्या जुळवाजुळवीतूनच नवीन चित्र तयार होते. हे चित्र कल्पनेने रेखाटलेले असतात. रचनात्मक अर्थातूनच जायचं. रचनात्मक म्हणजे आपण रचना करत जातो. एखादा प्रकाशन समारंभ कसा तयार करायचा ते पुस्तकी उदाहरणात तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की आपली आता 21 तारखेला परीक्षा आहे. आता याच्यामध्ये रचनात्मक कल्पना कशी तयार होते की 21 तारखेला परीक्षा. आपल्याला परीक्षेला कसं जायचं. जाताना आता बस नाही तर मग आपण कशाने जाणार, कशावर बसून जाणार. तिथं बसमध्ये गेल्यानंतर आपल्याला डेस्क कसा भेटणार, पेपर कसा येणार, आपण पेपर कसा सोडवणार, आपल्या बाजूला कोण येणार किंवा आपल्या मागं कोण येणार.
परीक्षा सुटल्यानंतर पेपर झाल्यानंतर आपण कसं वागणार ह्या ज्या काही कल्पना करतो याची जी रचना करतो, किंवा पेपर चांगला झाला तर मी परीक्षेच्या बाहेर येऊन डान्स करणार, पेपर वाईट गेला तर मी बाहेर येऊन दुःखी होणार, पण नाउमेद न होता परत आणखीन जोमाने अभ्यास करणार, हे ज्या काही आपण कल्पना करतो ह्या रचनात्मक कल्पना असतात. आता इथं पुस्तकी उदाहरण सुद्धा वेगळे दिलेले आहेत, पण त्याच प्रकारचे तुम्ही वाचून घेऊ शकता. आता रचनात्मक कल्पनांचे परत दोन उपप्रकार पडतात, ते सर्जनात्मक व अनुकरणात्मक कल्पना म्हणून ओळखल्या जातात. सर्जनशीलतेवर अवलंबून असलेली कल्पना सर्जनात्मक कल्पना. आता म्हणजे कसं नाविन्य असते, त्याच्यामध्ये नवीन काहीतरी आविष्कार होत असतो, याला सर्जनशीलतेवर अवलंबून असलेली कल्पना किंवा सर्जनात्मक कल्पना असे म्हणतात. आता ते कसं बघा, कवी, नाटककार, कादंबरीकार, शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार यांच्या कलाकृतीच्या निर्मितीतून नवनवीन कल्पना साकार होतात. हे उदाहरण परीक्षेला पडलेलं आहे की हे कशाचं उदाहरण असं देतात की कवी, नाटककार, कादंबरीकार, शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार यांच्या कलाकृतीतून निर्माण झालेली कल्पना कोणती आहे, तर ती सर्जनशीलतेवर आधारलेली आहे. या नवनवीन कल्पना इतरांना सुचलेल्या नसतात, त्यात नाविन्य असते, नवलाई असते, ती एक स्वतंत्र निर्मिती असते. शास्त्रज्ञांनी लावलेले शोध, तत्वज्ञांनी सांगितलेले तत्वे, अभियंत्यांनी तयार केलेली इमारती, आराखडे, चित्रकारांची चित्रे, मूर्तिकारांच्या कलात्मक व नाविन्यपूर्ण मूर्ती, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव सर्जनात्मक कल्पनांमध्ये होते. जसं की आता ताजमहल आहे ते सर्जनशीलतेवर आधारलेलं आहे. हे सर्व जे उदाहरणं आहेत ते सर्जनात्मक कल्पनेमधले आहेत. हे सर्व उदाहरण परीक्षेला आलेले आहेत. कोणतं उदाहरण कुठल्या कल्पनेमध्ये बसतं ते महत्वाचं आहे. एकदा कल्पना कशी असते ते कळालं की संपलं. रचनात्मक कल्पना आपण रचना करू लागतो, आपण प्लॅनिंग तयार करतो. सर्जनशीलतेचे म्हणजे सर्जनात्मक कल्पना कशी आहे, त्याच्यामध्ये आविष्कार असतो, नाविन्यपूर्ण असते, ती नवीन असते, ते अगोदर कोणी केलेली नसते, असं आहे ते. आता सर्जनात्मक कल्पनांचे व्यावहारिक कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना आणि स्वैर कल्पना असे तीन उपप्रकार पडतात. एखादी कल्पना कितीही कल्पनारम्य असली तरी तिचा व्यावहारिक पातळीवर उपयोग होणे आवश्यक असते. घरांची रचना, रस्ते, फूल यांचा व्यावहारिक पातळीवर उपयोग महत्वाचा. गुरुत्वाकर्षण, गतिविषयक नियम व्यावहारिक कल्पना म्हणून विचारात घेतले जातात. आता ज्या काही व्यावहारिक कल्पना असतात त्या व्यवहारावर अवलंबून असतात आणि सौंदर्यनिष्ठ हे सौंदर्यावर अवलंबून असतात. आता सौंदर्यनिष्ठ कल्पना हा सर्जनात्मक कल्पनांचा आणखीन एक प्रकार आहे. कल्पना विलासाला सौंदर्यनिष्ठ कल्पनेत भरपूर वाव असतो, उपयुक्त हा निकष येथे नसतो. चित्रकार, साहित्यिक कल्पना विलासात मशगूल असतात, त्यांच्या कृती रसिकांना मनस्वी आनंद देतात. आता स्वैर कल्पना, स्वैर कल्पनेचं कसं आहे माहिती आहे का, स्वैर कल्पनेमध्ये आपण कुठेही जातो तर स्वैर कल्पनेत आपण असताना चलत चलत आपण हवेत उडू लागतो, किंवा हवेतून उडत उडत आपण एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जातो, एका ठिकाणून बसल्या ठिकाणी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो. आपण इथं बसून आपल्या प्रधानमंत्रीला बोलत आहोत अशी कल्पना करू शकतो. ह्या ज्या काही कल्पना आहेत त्या स्वैर कल्पना आहेत. स्वैर कल्पना या सौंदर्यनिष्ठ कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. स्वैर कल्पना अनिर्बंध असतात, यांना कुठलाही निर्बंध नसतो, यात कोणतेही नियम पाळलेले नसतात. या प्रकारच्या कल्पनेत ससा, वाहक, सिंह यांच्या मोगली बोलतो, घोडा आकाशात उंच उडतो, मासा होडी शिंगाला बांधून हिमालयाच्या शिखरावर नेऊन ठेवतो, म्हणजे एक प्रकारच्या दंतकथा असल्यासारख्या असतात. अतिशोक्ती प्रकारचं जे उदाहरण असतं ना मराठीमध्ये अतिशोक्ती अलंकार, त्या प्रकारचं जे आहे ना ते स्वैर कल्पनामध्ये येतं. माणसाला पक्षासारखे पंख असतात, मी मगाच उदाहरण दिलेलं त्या टाईपमध्येच. आता आपण पाहू अनुकरणात्मक कल्पना. रचनात्मक कल्पनेचा हा एक उपप्रकार आहे. एखादी कथा किंवा कादंबरी वाचित असताना त्यांतील प्रसंग आपल्या मनपटलावर उमटतात. वास्तविक ही मूळ कल्पना दुसऱ्या कोणाची तरी असते, पण आपण ती अनुभवत असतो. अशा कल्पनांना अनुकरणात्मक कल्पना असे म्हणतात. आता इथं काय दिलेलं आहे, रचनात्मक कल्पनेचा हा एक प्रकार आहे. एखादी कथा किंवा कादंबरी वाचत असताना त्यातील प्रसंग आपल्या मनपटलावर उमटतात. आता आपण एखादा पिक्चर बघत असतो, पिक्चर मधला एखादा नायक आवडला, त्याचे डायलॉग वगैरे आवडले तर आपण तोच डायलॉग परत परत म्हणतो, त्याच्यासारखी ऍक्टिंग वगैरे करायला लागतो. यालाच अनुकरणात्मक कल्पना असे म्हणतात. आता याचे शैक्षणिक महत्व काय आहे, चित्र काढणे, चित्र रंगवणे, मातीच्या वस्तू बनवणे, दिवाळीच्या वेळी कार्डबोर्डवर तसेच मातीचे किल्ले तयार करणे, हे सजविणे, विविध पोशाख तयार करणे, अशा कृतीतून अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी शिक्षकांना उपलब्ध करून दिली पाहिजे. भाषा, अभिनय आणि कला यांच्या माध्यमातून कल्पना प्रकट होते. खेळांच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा. वाद्यवादन, सजावट, प्रदर्शन, मांडणी, रांगोळी काढणे, संग्रह तयार करणे यात अध्ययनार्थ्याचा सहभाग वाढवावा.
कल्पनाशक्तीचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. कल्पनाशक्ती नसती तर मानव जीवन वृक्ष निरस व सत्वहीन झाले असते. कल्पनेमुळे मानवाला स्वतःचा विकास साधणे शक्य झाले आहे. नवीन कल्पना सुचणे व त्या प्रत्यक्षात आणणे यासाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. कल्पनाशक्तीचा विकास जाणीवपूर्वक केला पाहिजे. आता आपण विचार प्रक्रियेबद्दल माहिती घेऊ. मानव प्राण्यांच्या ज्या अनेक व्याख्या केल्या आहेत त्यापैकी विचार करणारा प्राणी अशी एक व्याख्या केलेली आहे. परीक्षेत विचारले गेले होते की विचार करणारा प्राणी कोणाची व्याख्या आहे, तर ही मानव प्राण्याची व्याख्या आहे. मानवाने विचार करावा, त्या विचारानुसार त्याच्याकडून कृती घडावी व आचार घडावा अशी अपेक्षा असते. मानव प्राण्यात विचार करण्याची क्षमता असल्यामुळे तो सर्व प्राण्यात श्रेष्ठ गणला आहे. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात संवेदना, अवबोध, संकल्पना, प्रतिमा, कल्पना, तर्क व चिकित्सा, स्मरण इत्यादी मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो. आता परीक्षेमध्ये सरळ सरळ उदाहरण विचारलं गेलं होतं की संवेदना, अवबोध, संकल्पना, प्रतिमा, कल्पना, तर्क, चिकित्सा, स्मरण इत्यादी मानसिक प्रक्रियांचा कशात समावेश होतो, तर विचार प्रक्रियेमध्ये समावेश होतो. विचार प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कोणती तरी समस्या असावी लागते. समस्या निर्माण झाली की विचार प्रक्रिया सुरू होते. आता कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत आपल्या मनामध्ये समस्या निर्माण होत नाही तोपर्यंत आपण विचार करत नाही. आता याचं सरळ सरळ कसं आहे माहिती आहे का, आपली परीक्षा 21 तारखेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला जाण्यासाठी बस नाही मिळणार ही झाली समस्या. मग आपण बस मिळणार नाही तर मग आपण बसच्या ठिकाणी दुसरा काय पर्याय शोधू शकतो, इथून आपली विचार प्रक्रिया चालू होते. म्हणजे आपली समस्या काय आहे, बस नाही आहे, आपल्याला परीक्षा जायचे, बस नसल्यामुळे आपण परीक्षेला कसं जाणार ही आपली समस्या. मग आपण विचार प्रक्रिया चालू करतो, विचार करायला चालू होतो. वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करतो. त्याच्यामध्ये संवेदना येतात, अवबोध येतात, संकल्पना येते, प्रतिमेचा आपण वापर करू शकतो, कल्पना घेऊ शकतो, तर्क व अनुमान लावू शकतो, तर्क व चिकित्सा करू शकतो इत्यादी सर्व. स्मरण इत्यादी मानसिक प्रक्रियांचा आपण कशामध्ये समावेश करतो, विचार प्रक्रियेमध्ये. हे साधं सरळ आहे. आता इथं उदाहरण सुद्धा तेच दिलेलं आहे, तेच परत सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला वाचायचं असेल तर वाचून घ्या. विचार प्रक्रियेत वस्तू डोळ्यासमोर नसताना विचार केला जातो. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. समस्या निर्माण झाल्याशिवाय आपण विचार करत नाही. गरज निर्माण झाली पाहिजे. गरज ही विचार प्रक्रियेची जननी आहे. आता समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रिया म्हणजे काय हे परीक्षेत विचारलं गेलं होतं. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. आता हे विधान सुद्धा परीक्षेला जशाच तसं विचारलं गेलं होतं की पूर्व अनुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. पूर्व अनुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. अशी विचाराची व्याख्या मन यांनी केलेल्या. कोण केलेली आहे? मन यांनी. मनची व्याख्या विचारली गेली होती. विचार करताना आपण अनेक प्रतिमांचा उपयोग करीत असतो. शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना, नमुना, प्रतिकृती, नकाशा, चिन्हे इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. विचारांची प्रतीके कोणती? शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना, नमुना, प्रतिकृती, नकाशा, चिन्हे इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकत नाहीत. त्यांना प्रत्यक्ष वस्तू पाहाव्या लागतात. तसेच कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करतात. मुले मोठी झाली की ती प्रतीकांचा उपयोग करून विचार करू लागतात. विचार प्रतीकांच्या माध्यमातून होत असल्यामुळे विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन अशी व्याख्या केली जाते. ही व्याख्या विचारली गेली होती की प्रतिकात्मक वर्तन म्हणजे काय, तर विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन होय अशी विचाराची व्याख्या केली जाते. विचार प्रक्रियेचे घटक काय आहेत? समस्या हा विचार प्रक्रियेचा पहिला घटक आहे. समस्या सोडवण्यासाठी त्याला धडपड करावी लागते. यासाठी तो पूर्व अनुभवाचा आधार घेतो, नंतर जुळवाजुळव करून कृती करतो. थोडक्यात विचार प्रक्रियेचे समस्या, धडपड, पूर्व अनुभव आणि प्रत्यक्ष कृती. विचार प्रक्रियेची पातळी. विचार प्रक्रिया 2 पातळीवर होते. कोणत्या 2 पातळीवर? एक अवबोधात्मक पातळी आणि संबोधात्मक पातळी. आता अवबोधात्मक पातळी काय आहे? एखादी साडी विकत घेताना साडीचा रंग, पोत, दर्जा, किंमत यांसंबंधी विचार आपल्या मनात येतात. महात्मा गांधीजींचा फोटो पाहिला की त्यांच्या पोशाख, राहणी, भाव असे यासंबंधी आपण विचार करतो. या उदाहरणात आपल्याला असे ध्यानात येईल की बाह्य उद्दीपकाचा, साडीचा, गांधीजींच्या छायाचित्राचा ज्ञानेंद्रियावर परिणाम होऊन आपणास उद्दीपकाचे ज्ञान होते व अवबोध होते. अवबोधावर आधारलेल्या या विचार प्रक्रियेला अवबोधात्मक पातळीवर विचार प्रक्रिया असे म्हणतात. पुष्कळ वेळा आपल्या मनात तयार झालेल्या संबोधांच्या माध्यमातून आपण विचार करतो. या पातळीवर प्रत्यक्ष वस्तू किंवा प्रसंग समोर असत नाहीत. प्रत्येक गोष्ट मूर्त स्वरूपात आपल्या समोर असावी लागत नाही. संबोधांच्या आधारे विचार करण्याच्या प्रक्रियेला संबोधात्मक पातळीवरील विचार असे म्हणतात. संबोधांच्या आधारे विचार करण्याच्या प्रक्रियेला संबोधात्मक पातळीवर विचार असे म्हणतात. अशा विचार प्रक्रियेच्या अवबोधात्मक पातळी व संबोधात्मक पातळी संबोधतात. आता विचार प्रक्रियेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे संबोध किंवा संकल्पना होय. महत्त्वाचं आहे विचार प्रक्रियेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे संबोध
किंवा संकल्पना होय। संबोध किंवा संकल्पनेचा आपण याच संदर्भात अभ्यास करू। खरे तर संवेदना अवबोध यांच्या रांगेत संकल्पनेचा तिसरा क्रमांक लागतो, पण विचार प्रक्रियेत ते सर्वात महत्त्वाचे साधन आहे, म्हणून त्याचा विचार आपण आता येथे करीत आहोत इतकेच। संबोधात्मक पातळी काय आहे? केवळ शब्द म्हणजे संबोध नव्हे, शब्दावरून जो अर्थबोध होतो त्याला अवबोधास किंवा संबोध किंवा संकल्पना असे म्हणतात। आकाश म्हटले की आपणास विशालतेची, निळेपणाची, व्यापकतेची, सर्वव्यापीपणाचा अर्थबोध होतो। या अर्थबोधास संकल्पना किंवा संबोध असे म्हणतात। नवीन वस्तू तसेच नव्या घटकांशी आपला जसा संबंध येत जातो तसतसा संकल्पना विकसित होत जातात। अनुभव आणि निरीक्षणातून संबोध तयार होतात। हे विधान परीक्षेला विचारलं गेलं होतं की अनुभव आणि निरीक्षणातून संबोध निर्माण होतात की नाही, तर अनुभव आणि निरीक्षणातून संबोध निर्माण होतात। आता इथं संबोधाबद्दल थोडीशी माहिती आहे। संबोध कसा निर्माण होतो, संबोध काय असतो, आपल्या मनात संबोध कसे तयार होतात त्याच्याबद्दल मनोरंजक थोडीशी लहान लेकराच्या बाबतीत उदाहरण देऊन दिलेली माहिती आहे। हे परीक्षेला विचारलं जात नाही, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून ते वाचून घ्या। आता इथं जे महत्त्वाचं आहे ते आपण घेऊ। संकल्पना किंवा संबोध पुढील टप्प्यातून तयार होतो। कोणत्या टप्प्यातून? वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे, गुणवैशिष्ट्ये ध्यानात घेणे, गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे, अमृत रूप देणे, शब्दांच्या माध्यमातून संबोध किंवा संकल्पना तयार होतात। आता इथले उदाहरण महत्त्वाचे आहेत। शब्दांच्या माध्यमातून संबोध किंवा संकल्पना तयार होणे। आता इथं परीक्षेत काय देतात? शब्दांच्या माध्यमातून संबोध किंवा संकल्पना तयार होत नाहीत असं देतात। संकल्पना अस्पष्ट असतात। परीक्षेत काय देतात? संकल्पना अस्पष्ट नसतात, तर संकल्पना अस्पष्ट असतात। एवढेच काय चुकीच्याही असतात। परीक्षेत काय देतात माहिती आहे का? संकल्पना अस्पष्ट असतात विधान 1, संकल्पना चुकीच्या नसतात विधान 2, व्यक्तीचे अनुभव विश्व जसे अधिक व्यापक होत जाईल तसे संबोध स्पष्ट व अचूक असतात असे 3 विधान असतात। आणि दुसरे एक वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे म्हणजे संकल्पना होय। असे 4 विधान दिलतात, तर विधान चुकीचं काय होतं? संकल्पना चुकीच्या नसतात, हे विधान चुकीचं आहे। असे काही आलटून पालटून विधान देतात। तिथं संकल्पनेच्या बाबतीतली माहिती काय आहे? संकल्पना अस्पष्ट असतात, एवढेच काय चुकीच्याही असतात। व्यक्तीचे अनुभव विश्व जसे अधिक व्यापक होत जाईल तसे संबोध स्पष्ट व अचूक होतात। आता संबोध किंवा संकल्पनाचे प्रकार आहेत ते कसे आहेत? व्यक्तिविशिष्ट संबोध। व्यक्तिविशिष्ट म्हणजे कसं? आई वडील, पालक, मालक हे जे काही संबोध आहेत ते व्यक्तिविशिष्ट संबोध आहेत। आता वर्ग विशिष्ट, जो काही वर्ग केला जातो प्राणी, पक्षी, मानव यांचा वर्ग, तो वर्ग विशिष्ट संबोध झाला। गुणधर्म विशिष्ट संबोध म्हणजे शूर, प्रेमळ, गोड, चांगला असा जो आहे तो गुणधर्म विशिष्ट संबोध आहे। तर संबंधदर्श संबोध कुठला आहे? लहान, मोठा, दूर, जवळ, कमी, जास्त असा। आता कालवाचक संबोध कसा आहे? आज, काल, उद्या, परवा आणि 21 तारखेला परीक्षा। संख्यावाचक संबोध कसा आहे? 10, 100, 1000, लाख, हे एकदम साधं सरळ आहे। आता इथं संकल्पनेचे किंवा संबोधाचे शैक्षणिक महत्त्व दिलेले आहे, काय ते पाहू। विचार प्रक्रियेचे संबोध हे महत्त्वाचे साधन आहे। संबोध निर्मिती सुस्पष्ट होणे हे गरजेचे असते, ती नाही झाली तर आकलन होत नाही। अध्ययनार्थ्याला तुलना, पृथक्करण, संयोजन तसेच संकलन करण्याची संधी शिक्षकांनी उपलब्ध करून द्यावी। अध्यापन सूत्रे संकल्पना निर्मितीस पोषक असतात, अध्यापन सूत्रांचा उपयोग जरूर करून घ्यावा। संबोध व्यवस्थितपणे निर्माण होण्याच्या बाबतीत शिक्षकांनी दक्ष असावे, कारण संबोध हा विचार प्रक्रियेचा आधार आहे। संकल्पना नीट निर्माण नाही झाल्या तर विचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात। हे तुम्ही परत एकदा व्हिडिओ स्टॉप करून परत एकदा वाचून घ्या, कारण याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं काही नाही। 1-2 दा वाचले की समजण्यासारखं काय साधं एकदम साधं सरळ सोपं आहे। आता हे तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत। विचार प्रक्रियेतील अडथळे आहेत। आता विचार प्रक्रियेमध्ये कोणकोणते अडथळे येतात ते महत्त्वाचे आहे, हे परीक्षेला विचारलं जातं। आता आपण विचार प्रक्रियेतील अडथळे पाहू। याच्यामध्ये निरीक्षणातील दोष, काही वेळा निरीक्षणात दोष अपुरेपणा व उणीवा राहतात, त्यामुळे विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो। आता निरीक्षणातील दोष म्हणजे कसं माहिती? काही वेळा निरीक्षणात दोष म्हणजे एखादी गोष्ट समोर घडलेली आहे, ती ऍक्च्युअल मध्ये कशी घडली आहे ते आपल्याला माहिती नाही, पण आपण ऑन द स्पॉट ती घटना पाहिली आणि त्या घटनेबद्दल आपण मनामध्ये काही विचार करू लागतो। जे आपण समोर पाहतो ते पाहताना आपल्या मनामध्ये गोंधळ झाला किंवा ते निरीक्षण चुकीचं झालं तर त्याच्याबद्दल दोष निर्माण होतो, म्हणजे निरीक्षणातील दोष अपुरेपणा व उणीवा राहतात, त्यामुळे आपल्या विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो असा आहे। आता पूर्वग्रह दोष, पुष्कळ वेळा व्यक्तीबद्दल किंवा प्रणालीबद्दल आपला ग्रह चुकीचा असतो, मूळ पाया चुकीचा असल्यामुळे विचारात अडथळा निर्माण होतो, विचार प्रक्रिया दोषपूर्ण होते। आता कसं आहे माहिती आहे का? पूर्वग्रह दोष म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये अगोदरच ठरवून ठेवलं की हा व्यक्ती चांगला नाहीये, तर आपण त्याच्या बाबतीत तसाच विचार करू लागतो। पूर्वग्रह दोष हा यालाच म्हणतात। काकतालीय न्याय म्हणजे आता 2 घटना किंवा प्रसंगाचा काळी मात्र संबंध नसताना आपण त्यांच्यात कार्यकारण
भाव निर्माण करतो, त्यामुळे विचार दोष पूर्ण होतात. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता समोरून दोन व्यक्ती चाललेले आहेत, एका मागे एक आहेत, पण समोरचा व्यक्ती पडला, आपण लगेच काय विचार करतो, मागच्या व्यक्तीनं त्याला पाडलं. पण त्या दोन व्यक्तींचा परस्पर काही संबंध नसताना आपण मनातल्या मनात काही विचार करतो, किंवा दोन घटनांचा काळीमात्र संबंध नसताना आपण त्यांच्यात कारण भाव शोधतो किंवा निर्माण करतो. तो झाला काकतालीन न्याय. त्याच्यामध्ये उदाहरण दिले जातात, ते कुठल्या दोषामध्ये किंवा कोणत्या अडथळ्यामध्ये बसतात असं विचारलं जातं. आता इच्छानुवर्ती विचार. आता इच्छानुवर्ती विचारामध्ये कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला जसे घडावे वाटते तसे घडणार असा आपण विचार करतो. आपण काय विचार करतो, आपल्याला जसे घडायला हवे तसे घडणार आहे असे आपण गृहीत धरून काही वेळा विचार करतो. त्यामुळे विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. इच्छानुवर्ती विचार असे म्हणतात. आता इथे परीक्षेबाबत आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे. परीक्षेत एखाद्या घटकावर प्रथम येणार नाही असे आपण आपल्याला वाटले म्हणून गृहीत धरतो, तसा विचार आपण करतो. विचार प्रक्रिया दोषपूर्ण होते. तर्क आणि अनुमान हे वरच्या पातळीवर विचार प्रक्रियेचे अंग आहेत. त्यात उद्गामन आणि अवगामन पद्धती आहेत, समस्या विमोचन पद्धती, चिकित्सक विचार पद्धती, केंद्रानुगामी व केंद्रोपसारी विचार पद्धती, सर्जनशील विचार पद्धती तसेच विमर्शी विचार पद्धती या विचार प्रक्रियेत अन्य विचार पद्धती आहेत. आता याचे शैक्षणिक महत्व काय आहे ते पाहू. शिक्षकांनी अध्ययनार्थ्यांना केवळ माहिती न पुरवता त्यांची तर्कशक्ती व चिकित्सक वृत्ती विकसित करावी. अध्ययनार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. का व कसे हे प्रश्न निर्माण झाले, विचार प्रक्रिया गतिमान होते. अध्ययनार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करावे. भावना, उद्रेक आणि पूर्वग्रह यांचा प्रभाव टाळण्याचे शिक्षण अध्ययनार्थ्यांना द्यावे. आता इथे या जो दोन व्याख्या आहेत, कोण काय म्हटले परीक्षेला विचारलं गेलं होतं, स्टेटमेंट टाईप आहे हे. गत अनुभवांचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण. आता गत अनुभवांचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण असं कोण म्हटलं, तर स्काउटनं म्हटलं. मग आता स्मृती म्हणजे नवा अनुभव असे कोण म्हटले, तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी म्हटले. लक्षात घ्या, गत अनुभवांचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण स्काउट साहेब आहेत, आणि स्मृती म्हणजे नवा अनुभव हे जे म्हटले आहे ते रॉस यांनी म्हटलेले आहे. अध्ययनार्थ्यांना योग्य दिशेने विचार करण्याची सवय लावावी. शिक्षकांनी आपले मते विद्यार्थ्यांवर लादू नयेत. अध्ययनार्थ्यांचा अनुभव समृद्धी आणि भाषा विकासाकडे विशेष लक्ष पुरवावे. संबोध निर्माण करताना ज्ञानाकडून अज्ञानाकडे तसेच मूर्ताकडून अमूर्ताकडे यांसारख्या सूत्रांचा वापर करावा. उद्गामी अवगामी पद्धतींचा वापर करून अध्ययनार्थ्यांच्या तर्कशक्तीचा विकास करावा. चित्रकला, काव्य, वादविवाद, कथा लेखन इत्यादी गोष्टींच्या मदतीने अध्ययनार्थ्यांना विचार प्रवृत्त करावे. अध्ययनार्थ्यांसमोर समस्या निर्माण कराव्यात, त्यातून त्यांनाच मार्ग शोधण्यास सांगावे. यामुळे विचार प्रक्रिया सुरू होईल. तर अशा पद्धतीने आपण अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकाचा 50% भाग पाहिलेला आहे. 25% भाग आपण भाग 1 मध्ये पाहिला आणि राहिलेला 25% भाग आपण भाग 2 मध्ये पाहिला. भाग 2 मध्ये काय पाहिलं आपण, प्रतिमा आणि कल्पना पाहिल्या. यामध्ये प्रतिमेचे वैशिष्ट्य, अवबोध व प्रतिमा यांच्यातील फरक, पुन्हा कल्पना पाहिल्या, कल्पनेचे प्रकार पाहिले, त्यांचे शैक्षणिक महत्व पाहिले. त्यानंतर आपण पाहिली विचार प्रक्रिया. महत्वाचं जे होतं ते सगळं आपण पाहिलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी जे काही तुम्हाला नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं. कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून सबस्क्राईब करा, त्यानंतर घंटी वाजवा. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. तर पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण नोट्स घेऊन.